नमस्कार. मराठवाडा नेता यूट्यूबमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. निवडणुकीचं वातावरण हळूहळू तापत आहे. दुसऱ्या बाजूला ही वातावरण चांगल्याच प्रकारे तापत असलेलं दिसून येत आहे. आणि अशा एका परिस्थितीत तापमान, राजकीय तापमान, निसर्गाचं याचा विचार करत असताना अधूनमधून ज्या पद्धतीनं अवकाळी पाऊस येतो त्या पद्धतीनं काही नेते हे अवकाळी बोलणं चालू आहे. आज उस्मानाबाद येथे युतीच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केली. अभूतपूर्व अशा प्रकारची गर्दी होती, शिस्त होती, सोशल इंजिनिअरिंग होती. यामध्ये अजितदादा पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री सावंत, नंतर नामदार संजय बनसोडे, नंतर आमदार चौगुले, आमदार आपले बार्शीचे आमदार, आणि अशा पद्धतीनं एक अभूतपूर्व अशा प्रकारची शोभा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शोभायात्रा नाही म्हणता येणार, पण अशा प्रकारची मिरवणूक निघाली होती. अत्यंत वेगळ्या पद्धतीनं भाषणं सुद्धा खूप चांगली झाली. तसंच लातूरमध्ये डॉक्टर शंकर शिवाजी काळगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला, त्यालाही चांगलीच गर्दी होती. डॉक्टर काळगे एक नेत्ररोगतज्ञ, चांगला माणूस. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात सुधाकर श्रंगारे, जे 5 वर्ष खासदार राहिलेले, एक मजूर असलेला, आज हजारो मजुरांना काम देणारा माणूस, आणि राजकारणामध्ये खासदार असताना 5 पैसे कुणाकडनं न घेता घरावर तुळशीपत्र ठेवून खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे या भूमिकेतनं काम करणारे, मदतीला धावून जाणारे, राष्ट्रपुरुषाच्या जयंत्या असतील किंवा वेगवेगळे उपक्रम असतील यासाठी हिरिरीनं भाग घेणारे. त्याच्या उलट डॉक्टर काळगे नेत्ररोगतज्ञ, डोळ्याचं ऑपरेशन चांगलं करतात, पण त्यांनी काही आत्तापर्यंत एकही मोफत शिबिर घेतलेलं नाही. कुठं काही कुणाला सोशल अटॅचमेंट, कमिटमेंट नाही. आणि मुळात उस्मानाबादला अर्चना पाटलांच्या विरोधात निंबाळकर आहेत, निंबाळकर विद्यमान आमदार आहेत, आणि या दोन्ही ठिकाणच्या मतदाराचा विचार करत असताना ही निवडणूक कशावर व्हावी? ही निवडणूक टायर पंक्चर काढल्यावर व्हावी का ही निवडणूक फार बोलका पोपट हा, नवीन पोपट हा लागला मिठमिठ बोलायला काय आणि कुस्करून खायला याच्यावर व्हावी, की राष्ट्राची अखंडता, राष्ट्राची प्रगती, राष्ट्राची म्हणजे होणारे विकास? आज आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी नेता एका बाजूला, दुसऱ्या बाजूला राहुल गांधी, आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर आपण तुलना करत असताना की ज्यांचं जे वेगवेगळे 15-20 पक्ष मिळून इंडिया विरुद्ध भारत अशा प्रकारची लढाई सुरू आहे. मित्रहो, ही फार महत्त्वाची निवडणूक आहे. भारत देशाची अखंडता राहिली पाहिजे, भारत देशात कायदा आणि सुव्यवस्था राहिली पाहिजे. मग हे विचार करत असताना सारख्या जातीय दंगली अगोदर व्हायच्या, मग या गेल्या 8 वर्षात किती जातीय दंगली झाल्या? या ठिकाणी राम मंदिराचा प्रश्न डंकेची चोट करून दाखवला. त्याच प्रकारे लोकांना निर्भयपणे वागणारा पंतप्रधान भेटला, ज्यांनी करोनासारख्या काळामध्ये खूप चांगलं काम केलं, ज्यांनी GSTच्या माध्यमातून शासकीय उत्पन्न वाढवायचं काम केलं, गोरगरिबाला मोफत घर द्यायचं काम केलं, आरोग्य सुविधाच्या योजना राबवल्या, आणि लवकरच म्हणजे 30% हे आपल्याला महिलांना 33% विधानसभा आणि राज्यसभेमध्ये येणं करणार म्हणून सांगितलं.
दुसऱ्या बाजूला त्याचबरोबर त्यांनी वन नेशन वन इलेक्शनची घोषणा केली आणि ह्या सर्व गोष्टीचा विचार करत असताना पुतना मावशीचं प्रेम असणारे, जाती जातीत विष पेरणारे माणसं आणि ज्यांचं हिस्ट्री शीटर गुन्हेगार म्हणून जसे काही नेते असतात तसं काही नेते हे फक्त काम सरो आणि वैद्य मरो कॉर्पोरेट पॉलिटिशियन जेव्हा असतं, संवेदनशून्य जेव्हा नेते येतात तेव्हा लोकांना संधी असते की संवेदनशून्य नेत्यांना दाखवून द्यायचं असते की बाबा तुला सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून सत्ता करायची आहे आणि सत्ता ही तुम्हाला फक्त स्वतःच्या हितासाठी आपला एक घरगडी म्हणून ठेवायचा आहे यासाठी पाहिजे का? आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण तुलनात्मक विचार करत असताना गेल्या 5 वर्षामध्ये लातूरच्या विकास कामाचा, राष्ट्रीय महामार्गाचा, रेल्वे मार्गाचा असे विविध प्रश्न हे सोडवले गेले. वातावरण तापत असताना संकुचित विचारानं जातीपातीचं काही जण म्हणतात की उद्या आपले शंकरराव शिवाजीराव काळगे यांचा अर्ज आता छाननीनंतर कळू शकेल. आम्ही म्हणणार नाही त्यांचा अर्ज अवैध ठरावा, कारण ते आमचे चांगले मित्र आहेत. पण की ज्या माणसाकडून येत आहेत ते ज्यांचं नेतृत्व स्वीकारत आहेत ते त्यांना उठ म्हणले की उठ आणि बस म्हणले की बसणार हा त्यांचा स्वभाव नाही. पण दुर्दैवानं आज समय आ गया बाका तो गधे को बोलना पडताय काका या भूमिकेतनं काय बोलायचं एक, वागायचं दुसरं आणि जनतेला मूर्ख समजणाऱ्या लोकप्रतिनिधीपासून सावध राहायची ही वेळ आहे. आपण स्वर्गीय विलासरावजी देशमुख यांचं काम पाहिलं, दिलीपरावजी देशमुख यांचं काम पाहिलं. शब्दाची पक्की माणसं, प्राण जाय पण वचन निभाय अशी माणसं. पण दुर्दैवानं केन प्रकारेन गरजवंताला आडवा आणि जिरवा यांनी लोकशाहीच्या नरडीला नख लावायचं अनेक वेळा काम केलं. आणि डॉक्टर काळगे हे 9 वर्षापूर्वी गोपीनाथराव मुंडे यांच्याकडून भाजपचं तिकीट मागत होते. नंतर त्यांनी शिवराज पाटील चाकूरकरांनी तुम्ही योग्य नाहीत असं त्यांना सांगितलं होतं. आणि अशा एका परिस्थितीमध्ये निश्चित प्रचार यंत्रणा चाललेली आहे, डोअर टू डोअर भेटीगाठी, वेगवेगळ्या समाजाच्या बैठका, मग यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय आहे, ओबीसीचा विषय आहे, मग आमच्या लोकाला उमेदवारी दिली नाही हा विषय आहे. त्याच प्रकारे जर पाहिलं तर 2च भाऊ काय हे सध्या प्रचारामध्ये आहेत. निलंग्यामध्ये आज अवस्था तेवढी काही महाविकास आघाडीची प्रभावी नाही, त्याचबरोबर अहमदचा उदगीर नाही. आणि अशा एका परिस्थितीमध्ये की लातूर शहरामध्ये आपली विधानसभा सेफ राहावी, लिटमस टेस्ट, आणि म्हणून संकुचित त्या बसवेश्वराचा पुतळा काढला जाणार होता, उड्डाणपूल होणार होता. पण सुधाकरराव श्रंगारे यांनी तो पुतळा उठू नये म्हणून गडकरी साहेबाला जाऊन भेटले. या ठिकाणी संभाजीराव पाटील निलंगेकर, रमेश कराड आणि अभिमन्यू पवार ते जरी उस्मानाबाद मतदारसंघातले असले तरी एका बाजूला सामूहिक नेतृत्व सगळ्याला घेऊन चालायचं. आणि संभाजीराव पाटील जेव्हा आता हळूहळू वातावरण तापत आहे, शहरात बूथच्या बैठका होत आहेत, त्याचप्रमाणे कुणाला घरं मिळालं, कुणाला शेतकऱ्याला पैसे मिळाले, कुणाला कुठल्या योजनेचा लाभ मिळाला, हे सर्व होत असताना लोकांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. आपण फक्त वर बोलणारे काय ज्याला म्हणतात ना शकुनी नीती खेळणाऱ्यापासून या निवडणुकीत लातूरकरांनो सावधान. 95 मध्ये तुम्ही परिवर्तन घडवलं, शिवाजीराव हे सक्सेस ठरू शकले नाहीत. ही वेळ, आजची जी वेळ आहे, प्रथम तर देशाचा विचार करायची वेळ आहे. आणि जिथं आपलं आज चांगली गाडी रुळावर आहे, वेगवेगळ्या योजना आणत आहेत, भारतातल्या 25 क्रमांकाचा म्हणजे काम करणारा खासदार म्हणून आहे आणि भविष्यात ते वेगवेगळ्या योजना आणू शकतात, त्यांच्याकडे प्रयत्न आहेत. तो बोलका पोपट जरी नसेल तर पुतना मावशी सरकट डुप्लिकेट वागणारा, दिशाभूल करणारा नाही, कुणालाही नमस्कार करणारा, गोड बोलणारा, मिळून मिसळून राहणारा,
ज्यांनी अपंगाला जवळजवळ 40-50 ट्रक साहित्य वाटप केलं. राष्ट्रपुरुषाच्या जयंत्या आतापर्यंतच्या कुण्याही माईच्या लाल नेत्याने केल्या नसतील त्या प्रकारच्या त्यांनी जयंत्या केल्या. जयंत्याला आतषबाजी केली आणि अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये आज संभाजीराव पाटील हे मुख्य संयोजक आहेत. ते हिरिरीनं भाग घेत आहेत. रमेश कराड आहेत, अरविंद पाटील आहेत आणि संजय बनसोडे. हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास. त्याच प्रकारे अहमदपूरमध्ये बाबासाहेब आहेत, हाके आहेत, खंदाळे आहेत. एक चांगल्या प्रकारची टीम. आणि म्हणून मला या निवडणुकीत पाहत असताना देशाचा विचार करा. मला काल परवा एक गोष्ट एका मित्राने सांगितली, तुमच्याकडं अब्ज रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि देशाच्या सुरक्षेची जर नसेल, कायदा सुव्यवस्था जर नसेल, तर तुमची प्रॉपर्टी तुम्हाला कोण खाऊ देणार आहे. म्हणून जेव्हा नेता हाच जर लोकांना त्रास देणारा दिसली प्रॉपर्टी की बोल रेट म्हणायचं किंवा आपल्या विरुद्ध लिखाण करणारे, आपल्या विरुद्ध बोलणाऱ्याची मुस्कटदाबी करायची, आडवा आणि जिरवा करायची आणि अल्लास्टर सारखं आता काँग्रेसमध्ये कोणीच नाही, मीच फक्त आता मुख्यमंत्र्याचा पात्र आहे, अशा प्रकारचं एक इव्हेंट मॅनेजमेंट करणारा नेता. इव्हेंट संपला तर लोकांचे फोन उचलायचे नाहीत, लोकांना भेटायचं नाही आणि गरीब बिचारी हका कुणीही म्हणल्यासारखं जनतेला वापरणाऱ्या नेत्यापासून, जनतेला मूर्ख बनवणाऱ्या नेत्यापासून सावध राहण्याचं. आणि आज देशाच्या सगळी ईडी मोदीच्या बी मागं होती आणि त्यांनी सांगत आहेत. एक काही लोकांचा स्वभाव असतोय की बाबा आपले जगण्याची हे स्टाईल आहे आणि जो पंतप्रधान एकही दिवस सुट्टीवर नाही, इथं वाढदिवसाला, लग्नाच्या वाढदिवसाला, परराष्ट्राला जाणारे रोम दळत होता आणि राजा पियानो वाजवत होता. कोरोनाच्या काळात कुठं होते हा बिचारा सुधाकर श्रंगारे हा कोरोनाच्या काळामध्ये मदत करत होता. आणि त्याचबरोबर लातूर लोकसभेचा उमेदवार बघा, पक्ष बघा, नेतृत्व बघा, काम बघा आणि आपण गडी ठेवताना, पगारवाढ करताना आपण त्याचा विचार करतो. त्या पद्धतीनं सुधाकर श्रंगारे यांचं काम पहा आणि त्या ठिकाणी त्यांनी कुणाला त्रास दिला नाही, कुणाला छळलं नाही, कुणाला अडविल नाही. करता आलं तर चांगलंच केलंय, एक स्वच्छ चारित्र्याचा. आणि विरोधकाला सुद्धा भैया भैया म्हणणारा, बारक्या लेकराला नावानं बोलायचं तर भैया भैया म्हणते. अरे भैया कुणाला म्हणायचं? जो सबको लिया दिया वो भैया, अकेलाच खाया वो कैसा भैया? रोजगार हमीवरच्या कामाला राबवल्यासारखं जर इव्हेंट मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर तुम्ही वापरणार असाल तर ही प्रवृत्ती, हीच वेळ आहे. आणि जर पुन्हा म्हणायचं की भाजपच्या हायकमांडचं इकडं लक्षच नाही, अहो लक्ष नसतं तर रमेश कराडला आमदार केलं नसतं, लक्ष नसतं तर इथं बोगी प्रकल्प दिलाच नसता, लक्ष नसतं तर या ठिकाणी आपल्या संभाजीराव पाटील निलंगेकर यांना म्हणजे त्यांनी मुख्य संयोजक केलंच नसतं. म्हणून आता लातूरकरांची जबाबदारी आहे. लातूरकर म्हणजे शहराची नाही, लातूर जिल्ह्यातल्या मतदाराची जबाबदारी आहे की आपल्याला काय निवडायचंय. एक म्हणतात ना, कडू औषध म्हणणार नाही, विष असतंय आणि ती विष कॅप्सूलमध्ये घालून दिली जाते. आपल्याला त्या विचाराला ठेचायचंय, त्या विचाराला छाटायचंय का नाही, हा लातूर लोकसभेच्या मतदारांनी विचार करायची वेळ आहे. एकंदरीत प्रचार सुरू आहे, मुसांड्या आहेत, गर्दी वाढत आहे, यंत्रणा उभी केली जात आहे. कारण जिंदगी आणि मौत की लढाई अभी नहीं तो कभी नहीं आहे. आणि भीती जेव्हा माणसाला मृत्यू दिसतो, पराभव दिसतो, त्यावेळेस तो बिचारा भाई नागराळे 6 महिने फिरत होता. दिवाळी बघितला नाही, दसरा बघितला नाही, रात्रंदिवस लातूरमध्ये राहायचा, पण त्याला नाही, त्यांना लातूरमध्ये आणि दलित समाजाचा एकही माणूस उमेदवार मिळाला नाही. म्हणून या गोष्टीचा विचार करत असताना आपण आता उस्मानाबादचा विचार करत असताना खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील होते, आपले पद्मसिंह पाटील होते, राणादादा सध्या आमदार मंत्री आहेत. आणि 95च्या निवडणुकीची झलक मला उस्मानाबादमध्ये दिसली. मधुकरराव चव्हाण यांचे सुपुत्रांनी आज प्रवेश केला, उस्मानाबादच्या नगराध्यक्षांनी आज प्रवेश केला, वेगवेगळ्या माजी नगराध्यक्षांनी प्रवेश केला. मग त्या ठिकाणी
बसवराज पाटील होते, चौगुले होते, तानाजी सावंत होते, विक्रम काळे होते, राणा दादा होते, आपले बार्शीचे राजू भैया होते, त्याचबरोबर असं एकंदरीत सोशल इंजिनिअरिंग संजय बनसोडे त्या ठिकाणी होते, अशा प्रकारचं. आणि अजित पवार होते. एक टीम, भक्कम टीम. आणि मी म्हणतो की दादा एक होमवर्क, परफेक्ट होमवर्क. आणि आज जेव्हा रॅली निघाली, याची देही याची डोळा पाहत असताना सोमो गाडीवर वर उभं राहायचं, लोकांना नमस्कार करायचं, एक रिस्पेक्ट, गिव्ह रिस्पेक्ट आणि टेक रिस्पेक्ट. मी दादांना बऱ्याच वेळा विचारतोय की दादा तुम्ही एवढं चांगलं कसं काय वागता, लोकांना लोक दिसले की गाडीच्या खाली उतरून कसं काय बोलता, कुणी फोन केला तर तुम्ही त्याला बॅक फोन कसं काय करता. म्हणजे हे संस्काराचा भाग आहे. आणि त्याचबरोबर डॉक्टर आपल्या अर्चना पाटील, ज्या अर्चना राणादादा पाटील ज्या आहेत त्या जिल्हा परिषदच्या उपाध्यक्षा होत्या, त्यांना कामाचा अनुभव आहे. त्यांनी महिलांचे अनेक मेळावे घेतलेले आहेत, महिलाचे नवरात्रीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. आणि अशा प्रकारचं एक लोकात मिसळून काम करायचा त्यांचा स्वभाव आहे. त्याचबरोबर विरोधात निंबाळकर आहेत, तरुण आहेत, होतकरी आहेत, योगासन चांगलं करतात. ठीक आहे, खासदाराचं काम पंक्चर काढायचं किंवा हे फोनचं. खरं म्हणजे त्यांनी सभागृहामध्ये पहिलं भाषण की मी मोदीमुळं आलो हे म्हटलेलं होतं. निश्चित त्यांनी एक गाणं मला आठवतंय, ते गीत, एक गीत कवी संमेलन झालं, मटन जल्दी जल्दी चिकन हल्लो हल्लो, अशा प्रकारचं. उन्हाच्या तापमानाबरोबर मला लोकांना विनंती करायची आहे, मतदान हे अधिकात अधिक झालं पाहिजे. भारत माझा देश आहे म्हणत असताना या देशाच्या रक्षणासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. नोटा नको, इकडं द्या किंवा इकडं द्या, कुणीकडे बी द्या, मताचा हक्क बजावला पाहिजे. आज तरी उस्मानाबाद जर पाहिलं तर 75% हे युतीच्या बाजूनं दिसतं आणि 25% हे निंबाळकरांच्या बाजूनं दिसतं. लोक भेटतात, बोलतात, खासदार चांगला माणूस आहे, योगा चांगला करतो आणि शरीर वाकवणं वगैरे. पण आणखीन म्हणजे इलेक्शनच्या प्रचाराची पातळी ही वाढवली जावी. निश्चित गंभीर विषयाकडे आम्ही बोलणार नाहीत. आणि त्याचबरोबर लातूरमध्ये सुद्धा आम्हाला सर्वांना, आम्हाला संभाजीराव पाटील शिरवानपाळकरांचं ते भाषण, जात आणि गाव मतासाठी बदनाम करू नका. मला नेहमी आठवतंय शिवराज पाटील चाकूरकर नेहमी भाषणामध्ये म्हणायचे, आपण खाजगीमध्ये बोलतो, सहज बोलतो आणि ते विष पेरणं म्हणजे माणसावर राष्ट्र एकात्मतेला तडा देण्याचं काम पाप काही मंडळी करत आहेत. निश्चित यंत्रणा गिअरअप होत आहे. जागा काय म्हणजे ₹40 खर्च करायचे, कोण घोषणा काढतंय, काय करतंय, यापेक्षा मी मतदानाचा हक्क बजावणार, तुम्हीही बजवा. आणि बजवत असताना नोटाला देऊ नका, पात्र नाही, दगडापेक्षा वीट मऊ हे बघा. आणि कोण येतंय, बेगडी मुखवटा पांघरून जर कोणी येणार असेल, नकली चेहरा घेऊन कोणी येणार असेल तर तो खरा गंभीर धोका आहे. त्या ठिकाणी ही लढाई दिए की और तुफान की म्हणणार नाही. ही लढाई काय कंस किंवा कौरव आणि पांडवाची म्हणणार नाही, पण राष्ट्राच्या एकात्मतेला उद्याच्या. आणि घटना बदलणार. अहो तुम्ही घटना बदलणाऱ्याचं सांगता, तुमची कथा ही तुमच्या निवडणुकीला बघू, आज नको. तुम्ही काय काय लोकांना छळता, काय काय त्रास देता. आणि सगळा ही प्रॉपर्टी आमची, ती प्रॉपर्टी आमची, हे आज आम्हाला बोलायचं नाही. मित्रहो, संकुचित विचाराला लातूरकर हे सुज्ञ जाणकार आहेत. त्यांनी कधीही संकुचित विचाराला थारा दिला नाही, देणार नाहीत. उस्मानकरांनीही मताचा टक्का वाढला पाहिजे. आज मी त्या ठिकाणचं सगळ्यांचं बोलणं ऐकलं आणि एक हिलरीनं कामाला लागलेत. लातूरची यंत्रणा सुद्धा हळूहळू, मग किरण पाटील असतील, ॲडव्होकेट काळे असतील, हे सगळेजण यंत्रणा ठेवून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा कामाला लागायचं आहे. एक एक क्षण महत्वाचा आहे. घराघरापर्यंत, दारादारापर्यंत, मनामनापर्यंत जे काय आहे, मग श्रंगारे यांनी काय केलं काय नाही हे मुद्दे तुम्ही सांगा. किंवा
डॉक्टर काळगे का नको हे तुम्ही मुद्दे सांगा. पहिल्यांदा त्यांचा पक्ष सत्तेत येणार नाही, त्यांचं नेतृत्व नाही, स्थानिक त्यांना ज्याने उभा केलंय त्यांचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे, बळीचा बकरा आहे. आता जातीची व्हॅलिडिटी हे छाननीमध्ये कळेल. असो मित्र हो, सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार.